पंढरपूर विठ्ठलाची पावन नगरी. पण सध्या याच पंढरपुरात पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल आता प्रत्येक पंढरपूरकर विचारतोय. कारण गेल्या काही दिवसात घडलेल्या 3 घटनांनी खाकी वर्दीची प्रतिमा अक्षरशः धुळीस मिळवली आहे. पहिली घटना बघा, अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्या एका वाहनानं 2 निष्पाप चिमुरड्यांना धडक दिली. धक्कादायक म्हणजे त्या गाडीचा चालक अल्पवयीन होता, पण कारवाई करण्याऐवजी पोलीस या गुन्हेगाराला पाठीशी का घालतायत? कुणाचा वरदहस्त आहे या तस्करांवर? दुसरीकडे एका गरीब ट्रक ड्रायव्हरला भर रस्त्यात बेदम मारहाण केली जाते. आरोप आहे की आधी 2,000ची लाच घेतली आणि पुन्हा चलन फाडलं आणि जाब विचारला म्हणून त्याला जनावरासारखं बदडलं. ही कसली सुरक्षा आणि कसला कायदा? या घटना ताज्या असतानाच घडली तिसरी घटना. ही घटना ते सर्वात भयंकर. एका दुचाकी स्वाराला पोलिसांनी इतकी अमानुष मारहाण केली की तो तरुण सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. तो इतका दहशतीखाली आहे की तक्रार करायलाही घाबरतोय. पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर असायला हवा, सर्वसामान्यांवर नाही. या प्रकरणाचे पडसाद आता थेट विधानसभेत उमटलेत. दोषींवर कठोर कारवाई करा आणि पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना तातडीनं निलंबित करा, अशी आक्रमक मागणी आमदार राजू खरे यांनी केली आहे. एकीकडे गुन्हेगारांना अभय आणि दुसरीकडे सामान्यांवर लाठ्या. पंढरपूर पोलीस नक्की कुणासाठी काम करतायत? जनतेच्या रक्षणासाठी की वसुलीसाठी? आता वेळ आली आहे या खाकीतल्या गुंडगिरीचा हिशोब मागण्याची. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.